लिंग्या घाट धबधब्याला जाण्यासाठी आपल्याला लवासा सिटीमधून जावे लागते. दासवे घाट उतरल्यानंतर डावीकडे ह्या पुलावरून जावे. पुलावरून सरळ पुढे आल्यावर धामणओहळ गावासाठी डावीकडे वळावे. धामणओहळपर्यंत जाताना धरणाच्या बाजूने असा प्रवास आहे. लवासा सिटीचे काही अवशेष. येथून उजवीकडे धामणओहळ गाव आहे. त्या पुलावरून आल्यानंतर धामणओहळ गाव खरं तर पुढे पण लिंग्या घाट निसनीच्या वाटेला जाण्यासाठी आपल्याला इथून जायचं आहे. हा एक रस्ता आहे. इथून आपल्याला सगळ्या कच्च्या रस्त्याने जायचं आहे. इथून जर आपण गेलो जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता 15 ते 20 मिनटं. जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही जे ते रिक्षा लावलेली आहे येथेच पार्क करू शकता आणि इथून तुम्हाला चालत जायला लागेल. पूर्णपणे हा कच्चा रस्ता आहे. लिंग आटली इकडे उजवीकडे ना चालतं. ह्या मळलेल्या रुंद रस्त्यानेच आपल्याला पुढे जायचे. या विहिरीची खूण लक्षात ठेवा. हाच कच्चा रस्ता पुढे मुंबई पॉईंटपर्यंत जातो. जय शिवराय. आता मी आहे लिंग्या घाट वॉटरफॉलच्या ट्रेकवर.
ह्या कच्च्या रस्त्याने येऊन इथे गाडी पार्क करून काही सरळ न जाता उजवीकडून आपल्याला लिंगे घाटला जायचं आहे. पूर्णपणे हा माझा सोलो ट्रेक आहे आणि लिंगा घाटाला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे रस्ता शोधत मला जावं लागणार आहे. अजूनपर्यंत तरी ही पायवाट सरळच आहे. 5 मिनटं आले तर मी ट्रेक चालू करू. अजून तरी काही कुठली दुसरी पायवाट आली नाही. इथून आता थोडासा उतार चालू आला आहे. खाली पाण्याचा आवाज येतो, भरपूर पाण्याचा प्रवाह असेल थोडासा. इथे आल्यावरच आता आपल्याला रस्ता शोधावा लागेल. मी तिथून वरतून आले आणि इथे हा पाण्याचा प्रवाह. इथून आता पायवाट कशी आहे ते बघावं लागेल. मला वाटते बहुतेक ती सरळची पायवाट असेल. थोडीसं जाऊन बघतो मी. लिंगे वॉटरफॉलला ह्याच ओढ्याचे पाणी जाते. ओढा पार करून आल्यावर थोडंसं आता एक चढ आलाय. आणि ह्या टावरच्या खालूनच ही जी उजवीकडे टावर जाते ही लिंगा घाट जाते आणि ही सरळ जी जाते ती बॉम्बे पॉईंट मिसनीचा घाट तिकडे जाते. आपल्याला इथून उजवीकडून जायचे. तुम्ही थोडंसंच पुढे गेलं तर अजून एक उजवीकडे पण वाट आहे. ही वाट जवळच मिळते. आता तरी माझ्याशिवाय इथे कोणीच नाही आहे. पूर्ण शांतता आहे. जसं की तुम्हाला म्हणतो की एक पुढून एक वाट येते. इकडं घनदाट जंगल आणि धुकं आहे बघा. आणि ह्यात मी सोलो ट्रेकर. पूर्ण आता हा लिंग घाटापर्यंत उतार आहे. येताना उतार चढ चढून यायचं आपल्याला. खाली धबधब्याचा आवाज येते. हा उतारातून आता त्याला लिंगा घाटात आणि धबधब्याकडे जायचं आहे. समोर तो एक छोटासा सुळका म्हणता येईल, त्याला स्थानिक लोक लिंगदेव म्हणतात. आणि गाडी लावल्यापासून फक्त 15 मिनिटपर्यंत येऊन पोहोचले. वरतून ह्या उताराने आल्यावर लगेचच इथे लिंगा घाट आहे. उजवीकडे ते 2 धबधबे आहेत, पण आता धुकं खूप आहे, दिसतच नाही आहे. खाली जाऊन आपण बघू दिसतंय का तो वाट बघायला लागेल.
पूर्ण अशी मिसळली दगड आहे तिथं. तेथे उजवीकडं पहिला धबधबा दिसतोय आपल्याला. इथून आपण असं पर्यंत खाली जाऊ शकतो, पण धुकं खूप आहे, जरा वाट बघावी लागेल आज. हा लिंक्या घाट आहे आणि तिकडं तो आपला धबधबा आहे. आपण इथून खाली जाऊ. आता धबधबा थोडासा व्यवस्थित दिसतोय. हा एक आहे आणि पुढं अजून एक आहे. आणि आता तिथून खाली जाऊन धबधब्याच्या खाली जाणार आहे. जितकं जातं तिथं बघू आपण. छोटी छोटी लाल लाल खेकडीत आहेत. अशी येथून मी खाली उतरून धबधब्याच्या आत जाणार आहे. तेथून खालून पण तुम्ही जाऊ शकता. हे खूप म्हणजे खूप अशी छोटी छोटी खेकडं आहेत. खूप मोठ्या प्रमाणात खेकडं आहेत अशी. बघा आता परत धुकं यायला लागले, तर मी आता परत काही वेळात हा धबधबा परत गायब होईल. धबधब्याच्या खालून जाऊन आल्यानंतर आता मला खाली उतरायचं आहे. डाव्या बाजूच्या पायवाट्याने मी खाली उतरणार आहे. पहिले मी थोडा लिंग्या घाट उतरून खालून धबधब्याचा व्ह्यू कसा आहे ते बघू.
खाली जातातच दुकानी धबधबा परत गायब होत चाललं. खाली जाऊन व्ह्यू दिसतोय की नाही काय माहिती, बघू आपण. नाही तर थांबावं लागेल तिथं. खाली जायचा रस्ता हा थोडासा असा आहे, गाडी झुडपं पण पूर्णपणे. ही खरी लिंगे घाटाची पायवाट आहे. त्या पायवाटेने लोक लिंगे घाटाला जातात. लिंगे घाटातून कुर्डीगडला जातात आणि येण्यासाठी दुसरी निसणीची पण वाट आहे वरती परत यायला, किंवा निसणीच्या वाटेने जाऊन त्या घाटाने पण तुम्ही येऊ शकता. तिथून तसं ह्या पायवाट्याने खाली उतरत आहे. खूप शेवाळलेलं आहे त्यामुळं पाय घसरत आहे. अजून आपण थोडंसं खाली जाऊन बघू. धुकं जर क्लिअर झालं तर मगासारखं आपल्याला चांगलं व्ह्यू दिसेल. झालं तिथं खेकडी पकडण्यासाठी हे लावलेलं आहे. इथून असा थोडासा व्ह्यू आहे, पण धुके हात आले. धुक्यामुळं आता तरी एवढा व्ह्यू नाही आहे. तुम्ही जर आले खाली येऊन हा व्ह्यू पण नक्की बघा. आता मी परत इथून वरती जाऊन त्याला बॉम्बे पॉईंट आणि निसणीच्या घाटची सुरुवात आहे तिथं पण जायचं आहे. वरती जाता जाता धुके क्लिअर होऊन हा असा व्ह्यू दिसला. ह्या पायवाट्याने लिंगे घाट बघून आता मी पुन्हा ह्या टावरच्या खाली आलो. तिथून आपण लिंगे घाटाकडे उजवीकडे आलो होतो. आत्ता मला जायचं आहे बॉम्बे पॉईंट आणि निसणीच्या वाटेकडे. तर आता मी ह्या पायवाट्याने सरळ जाणार आहे. इथून येताना अलीकडं पण उजवीकडून एक अशी पायवाट तशी तिकडे येते, पण अंतर छोटंसं जास्त नाही आहे. त्यामुळे आता आपण इकडे जाऊ. डावीकडच्या पायवाट्याने पुढे चाललो आहे. पुढे हा अजून थोडासा चढ आहे. वरती तो जो आहे तो आहे बॉम्बे पॉईंट. बॉम्बे पॉईंट बघू कसा आहे. बॉम्बे पॉईंटच्या अलीकडं ह्या छोट्याशा मंदिरापासून ही जी पायवाट खाली उतरती ही निसणीची वाट आहे. निसणीची वाटेची थोडीशी सुरुवात दाखवून हा व्हिडिओ येथेच संपवतो.